इथे मी तुम्हाला मटार आणि फ्लावरच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यामध्ये तुम्हाला टिपसुद्धा सांगणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल। इथे फ्लावर मटार हा उकडून घ्यायचा पाण्यामध्ये, मीठ आणि हळद टाकलेली आहे, उग्रपणा जाण्यासाठी घेतलेलं आहे आपण उकडून। त्यानंतर कढईमध्ये जिरं मोहरी टाकायची आहे, ती तडतडली की लसूण हा चिरून टाकलेला आहे, चांगला लसूण परतून घ्यायचा, कलर चेंज झाला की कांदा टाकायचा, तोही परतून घ्यायचा व्यवस्थित। त्याचाही थोडासा कलर चेंज झाला की हळद टाकायची, तेही परतून घ्यायचं आहे। इथे हिंग टाकलेलं आहे, तर पोटाला त्रास होऊ नये म्हणून। लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा। इथे मी सगळे मसाले असतात वेगवेगळे, पावभाजी, मिसळ मसाला, नॉनव्हेज मसाला, असं सगळे असतात, ते मी मिक्स करून त्याच्यात टाकलेलं आहे। इथे लसूण खोबरं कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे। इथे मीठ टाकलेलं आहे, कूट टाकलेलं आहे। हे सगळं बारीक गॅसवरच परतून घ्यायचं तुम्ही। इथे फक्त व्हिडिओ नाही, तर इथे माझी मेहनत पण आहे, अनुभव आहे आणि खरी चव आहे। हा प्रवास आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझ्यासोबत राहा। इथे हे चांगलं शिजेल असं पाणी टाकायचं आहे थोडंसं। इथे तेल सुटतं बघा वाटणाला। त्यामध्ये आता मटार आणि फ्लावर टाकायचं आहे, तो परतून घ्यायचा बारीक गॅसवर। इतकं सुंदर वास सुटतो या भाजीचा। त्यानंतर पाणी टाकायचं आहे, तेही पाणी टाकताना नेहमी गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजी लवकर शिजते आणि चवही चांगली लागते। त्यामुळे गरम पाणी करून टाका तुम्ही। जेवढी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी टाका। कधी कधी भाजी सुकी आवडते, कधी कधी पातळही, हे दोन्ही प्रकारे होऊ शकते। कस्तुरी मेथी टाकलेली आहे ही मी, चव चांगली लागते त्यामुळे। उकळी आल्यावर इथे झाकून ठेवायचं आहे, भाजी शिजेपर्यंत। झालेली आपली भाजी रेडी।